तरी 50 एक आहेत मूर्ती. 50 मंडळ आहेत त्यांच्याकडे. ओके ओके. अजून बुकिंग चालू आहे. ओके. 50 एक मूर्ती. कामोट्याचा विघ्नहर्ताची ट्रॉली बाहेर ठेवलेली आहे. ट्रॉल्या आतमध्ये भरपूर आहे. कुलाब्याचा युवराज 2024चा स्लेटर रोडचा राजा बघा, 2 मूर्त्या आजूबाजूला आहेत. तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो, बघा मंडप रेडी झालेला आहे. पाद्यपूजेची उद्याची तयारी. आणि इथं तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो, हा जो स्टेज बांधलेला आहे हा बँजोसाठी बांधलेला आहे. सुंदर सुंदर मकर आहेत. मंडपाचे काम झालेलं आहे. आणि बघा मेहनत, बघा मेहनत. पण आलोय लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची जी लाईन असते ना, तिथे आलेलो आहे. मंडपाचं काम झालेलं आहे. सुरुवात लाकडं बिकडं लागलेले आहेत. उभे आहेत ना. नवी मुंबईची ट्रॉली आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, जय गणेश. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे परेलला. तर एक काम होतं, ते काम करायला आलो जरा. आणि त्याच्यानंतर बोललो आलो आहे तर बोललो अपडेट पण घेऊया. आणि उद्या मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन पण आहे. आज 9 तारीख आहे. उद्या 10 तारीख गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन असतं. तर बघू बोललं की पाद्यपूजनच्या आधी म्हणजे पूर्वतयारी कशी झाली आहे ती त्याची आपण अपडेट घेणार आहोत. त्यानंतर लालबागचा राजा असेल, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, हे सर्वांची आपण अपडेट घेणार आहोत. तर पहिलं परेल वर्कशॉपला जाऊया, त्यानंतर गणसंकुल करूया, त्यानंतर बाकीची पण वर्कशॉप आपण अपडेट करूया. मूर्ती मित्रांनो दाखवू नका, ट्रॉल्या आलेल्या आहेत, मूर्ती रेडी होते, दाखवू नका. प्रत्येक मंडळाची एक इच्छा असते की आपली आगमन थाटामाटात झालं पाहिजे. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्ही ट्रॉली दाखवता, त्याच्यानंतर मग ती मूर्ती वरती असते, मग त्या मंडळाचं नाव सांगता. तसं करू नका प्लीज, एक विनंती आहे. तर मी फक्त एवढंच दाखवणार आहे की म्हणजे आतमध्ये कुठपर्यंत तयारी झाली आहे, कशी म्हणजे आगमनाची तयारी, तेवढंच दाखवणार आहे. बाकी जास्त काही दाखवणार नाही. बस बाकी मेन अपडेट देणार आहे मंडपाची, जे मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनची. तर चला पटकन जाऊया, आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की देत जावा. बाकी चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो, फायनली आपण परेल वर्कशॉपच्या गेटच्या जवळ आलेलो आहे. आतमध्ये बघूया चला. तर आता आपण आलो आहे राजू शिंदे यांच्या कारखान्याजवळ. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर त्यांना भेटलो सुद्धा. आता ते बाहेर गेलेत. आणि बघा तुम्ही इथं पाहू शकता, बघा राजू शिंदे यांचा कारखाना आहे. वरती खाली नंबर लिहिलेला आहे, नंबर लाईटीमुळे दिसत नाही आहे. हा नंबर दिलेला आहे. ओके, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. बुकिंग अजून चालू आहे. तर इथे आहे ना राजू शिंदे दादांचा न्यू फेस राजू शिंदे यांनी बनवलेला आहे. तर आपल्यासोबत आहे ना एक कलाकार आहेत, तर ते थोडी फिनिशिंग देतात ते फेसला. तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव अभिषेक शेट्टी आहे. अभिषेक शेट्टी. शेट्टी आर. ओके ओके. तर ही न्यू फेस आहे का हा 2000? नवीन बनवलेला नवीन फेस. ओके, या फेस बद्दल तुम्ही काय बोलाल? दादांनी बनवला, दादाचा सिग्नेचर फेस आहे. ओके, राजू शिंदे यांचा तो सिग्नेचर फेस आहे. अच्छा, म्हणजे 2025 मधला नवीन फेस आहे. नवीन फेस आहे त्यांचा. येस. ओके ओके. या मला मूर्तीची आठवण आली 2025चा जो आपलं 25चा जो म्हणजे फेस आहे ना, जरा युनिक वाटते, जरा काहीतरी म्हणजे बघायला भेटेल. नवीन जरा काहीतरी बघायला भेटेल. येस येस. आणि खरंच म्हणजे आता यावर्षी राजू शिंदे यांच्या कारखान्यात किती मूर्त्या आहेत टोटली? तरी 50 एक आहेत मूर्ती. 50 मंडळ आहेत त्यांच्याकडे. ओके ओके. अजून बुकिंग चालू आहे. ओके, 50 एक मूर्त्या आहेत त्यांच्या. अजून बुकिंग सुरू आहे ना? बुकिंग चालू आहे त्यांचं. बुकिंग चालू आहे ना. मग कॉन्टॅक्ट कोणाला करायला लागेल? कॉन्टॅक्ट त्यांनाच करायचा. दिलाय नंबर दिलाय ना, इकडे दिलाय, बाहेर लावलाय. ओके ओके, चालेल. तर बघा हा फेस तुम्ही पाहू शकता. अजून याला पूर्ण म्हणजे टोटल तयार करणार ना, म्हणजे कलरिंग वगैरे करून? नाही, फक्त मातीचा मास्टरपीस आहे. आपण हा मॉडेल आहे, याच्यावर मग डाय मारून फायबरचाच निघणार. ह्याला आपण काय रेडी करणार, हा डिस्मेंटल होणार. अच्छा, ओके ओके. डाय मारल्यानंतर डिस्मेंटल होणार.
ओके ओके चालेल, धन्यवाद हा. येस, जय थँक्यू. गणेश. जय गणेश. बघा कलागंध. तर मित्रांनो, आता आपण परेल वर्कशॉपला होतो आणि परेल वर्कशॉपला तुम्हाला सांगितलं की इकडे आता शूटिंग बंदच केलेली आहे आणि जो पण आता मोबाईल वर शूटिंग करेल डायरेक्ट मोबाईल जमा केला जातो आहे. आपलं काय नाही, आपण जसं काय मी थोडीशी फक्त बाईट घेतली, एक चांगला मस्त राजू शिंदे आणि एक पेज बनवलेला आणि त्याचं काम थोडं चालू होतं. तर एक स्ट्रक्चर देतो म्हणजे थोडंसं मी त्याची अपडेट घेतली. बाकी मी काय मूर्त्या वगैरे जास्त दाखवल्या नाही, मूर्त्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत आणि आता फक्त आगमनालाच फक्त आपण बघूया. आता जास्त मी दाखवू नाही शकत आणि प्रत्येक मंडळाच्या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत. ट्रॉलीवर प्रत्यक्ष म्हणजे मूर्ती आपली एक वेगळं रूप घेते. तर कुठल्या रूपात आपला बाप्पा येईल ते आता आपण आगमनाच्या दिवशीच बघूया. जास्त मी दाखवत नाही आहे आणि चला, मला पण ते शूट करायला बरं वाटत नव्हतं म्हणून मी पण नाही शूट केलं. आता जाऊया आपण पुढे मुंबईच्या राजाच्या मंडळाची अपडेट घेऊया. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कलागंध आर्ट्समधून 20 तारखेला गुजरातचा गणपती आहे जो आहे मल्हारी ग्रुप. 20 तारखेला बरोबर 12 वाजता आगमन आहे. तर आपण आगमनाला नक्की या. आणि आता एक आगमन झालं परेल वर्कशॉपमधनं, जो अरुण दत्ते यांचा कारखान्यातून गणपती निघालेला. सुरतचा गणाधीशाय. आता दुसरी मूर्ती निघणार आहे कलागंध आर्ट्समधून, परेल वर्कशॉपमधूनच निघणार आहे. ती आहे मल्हारी ग्रुप. तर नक्की तुम्ही आगमनाला या. बघा ट्रॉल्या आतमध्ये भरपूर आहेत. हा जो गेट आहे गणसंकुलचा गेट आहे. बाहेर एक ट्रॉली आहे, तुम्ही बघू शकता. आता काही दिवसांनी इथनं आगमन होईल. कामोड्याचा विघ्नहर्ताची ट्रॉली बाहेर ठेवलेली आहे. देजी मिसळ यांचा कारखाना आहे. एक मोठा फेस रेडी होतोय. लवकरच मूर्ती तुम्हाला एक स्पेशल आगमन असेल त्याचं तुम्हाला बघायला भेटेल. चला. मूर्तिकार सिद्धेश मिसाळ यांनी हा गणपतीचा फेस बनवलेला आहे. तर बघा खूप सुंदर आणि अप्रतिम बाप्पांच्या मूर्तीचा फेस आहे. आणि बघा इथे डोळ्याची आखणी चालू आहे. आता खूप सुंदर आणि अप्रतिम मस्त. तर आता इथं काम चालू आहे. आता बघा खूप छान डोळ्याची आखणी चालू आहे. फायनली तुम्ही बघू शकता वर्कशॉप पूर्ण रेडी झालेली आहे. लाकडं विकडं सगळी लावलेली आहे. चला आतमध्ये जाऊया आपण, पाहूया तयारी कशी झालेली आहे. लहान लहान मूर्त्या बघा किती रेडी झालेल्या आहेत. अमर आर्ट्स. सेम लालबागचा राजा. श्री गणेश चित्रशाळा. मूर्तिकार सुनील धीरज पांचाळ. इकडे बघा तुम्ही आता बघू शकता इथे 1 ते 2 फुटापर्यंत मूर्त्या रेडी झालेल्या आहेत कलर वगैरे लावून. आणि जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून मूर्त्या बुक करू शकता. प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि इको फ्रेंडलीच्या मूर्त्या आहेत. आता आतमध्ये पण मूर्त्या आहेत भरपूर. कलासागर आर्ट्स निखिल खातू यांचा कारखाना आहे. इथे सिद्धांत मोहिते यांचा कारखाना आणि शिवाजी आर्ट यांचा कारखाना आहे.
इथे तुम्ही बाजूला स्टॉल बघताय ना, हे सर्व लहान मूर्तींचे स्टॉल आहेत. लहान मूर्तींचे स्टॉल आहेत आणि हे आजूबाजूला बघा हे सर्व रेडी झालेले आहेत. मूर्त्या पण आलेल्या आहेत. याचा मी एक वेगळा ब्लॉग बनवल लहान मूर्तींचा. आता समोर कसं माहिती आहे, समोर व्हिडिओ शूट करायला अलाउड नाहीये, त्यामुळे आपण पुढे जाऊ नाही शकत. तर चला इथूनच आपण निघूया आता. श्रेया आर्ट्स आतमध्ये पण मूर्त्या आता हळूहळू यायला लागलेत. बघा इथं बघा बॅलेन्सिंग मूर्ती आहेत. वाव. संपूर्ण बॅलेन्सिंग मूर्त्या पाहायच्या असतील तर तुम्ही वेळे ब्रदर्सला इथे संपर्क करू शकता. बघा ही शाडू मातीची मूर्ती आहे. गेल्या वर्षीचा कुलाब्याचा युवराज आणि ही आहे 2024चा स्लेटर रोडचा राजा. बघा दोन मूर्त्या आजूबाजूला आहेत. शाडू मातीची मूर्ती आहे. इथं लिहिलेलं आहे बघा. चला मित्रांनो, आता आपण गणेशंकुलमध्ये होतो आणि गणेशंकुलमध्ये शूट करायला अलाउड नाही पुढे आणि आपण फक्त वर्कशॉप दाखवूया. आता आपण जे लहान लहान मूर्त्या होत्या ते दाखवल्या आणि लहान लहान मूर्त्यांचे शॉप चालू झालेले आहेत. आणि मोठ्या मूर्त्या दाखवण्याला परमिशन कोणी दाखवू पण नाहीये. तो आता आपण सिद्धेश मिसळ यांच्या कारखान्याकडे होतो पहिलं आणि तिथे 2 फेस नवीन रिव्हील केलेले आहेत. एक पूर्ण हे केलेलं आहे, म्हणजे एक असं दाखवायला ठेवलेलं आहे फेस, आणि दुसरा तो 18 फुटाची मूर्ती आहे. त्याचा एक नवीन म्हणजे मोठी मूर्ती येणार आहे. खरंच मजा येणार आहे बघायला यावर्षी सिद्धेश मिसळ यांच्या कारखान्यात बघायला. आणि आता चला इकडनं आपण गणेशंकुलचं पण अपडेट केलेलं. आता इकडनं जाऊया मुंबईच्या राजा गणेश गल्लीची पाद्यपूजनची पूर्वतयारी अपडेट घेण्यासाठी. चला निघूया पुढे जाऊया. बरं, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. फायनली आपण गणेश गल्लीमध्ये आता पोहोचलेलो आहे. आता इथून आपल्याला जायचं आतमध्ये सरळ. चला आतमध्ये जाऊया. चला फायनली आता ही गल्ली आपली गणेश गल्ली, मुंबईच्या राजाची गणेश गल्ली आलेलो आहे आपण. हे आपल्या मुंबईच्या राजाचं कार्यालय. टी शर्ट बुकिंगला सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही ऑफिसमध्ये टी शर्ट बुकिंग करू शकता. चला आता आपण पुढे जाऊया. शैक्षणिक उपक्रम जे आहेत ना मुंबईच्या राजाचा, त्याचा इथं बॅनर लावलेला आहे. आणि इथे बघा पाद्यपूजनचा बॅनर लावलेला आहे. उद्या पाद्यपूजन आहे. बघा उद्याची तयारी कशी चाललेली आहे. आणि समोर स्टेज लावलेला आहे. इथे वादन चालू असतं, बँजो ढोल सगळं हे या स्टेजवर असतं. आणि इकडे संपूर्ण मंडप वगैरे बांधलेला आहे. हे बघा आज पूर्ण तुम्हाला खाली खाली दिसतंय, एवढं खाली दिसतंय, पण उद्यात हाच माहोल इकडं भरलेला असणार, उभा राहायला जागा नसणार आहे. आणि समोर आपला राजाचं पाद्यपूजन सोहळा बघा, मंडप वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. आणि इथे आपल्या मुंबईच्या राजाची गणेश गल्ली अशी दिसते. आता जास्त पुढे काय जाऊ शकत नाही, कारण की पुढे काम चालू आहे. उद्याची तयारी वगैरे संपूर्ण धाकधूक चालू आहे उद्याची तयारीसाठी पाद्यपूजनच्या. तर मित्रांनो आता आपण होतो गणेश गल्लीमध्ये, मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये. आणि इथे आपण पाहिलं पूर्वतयारीची सगळी अपडेट घेतली आहे. आणि आता आपण आलो गणेश गल्लीमध्ये. आता माहिती आहे गणेशोत्सवाला फार अवघी थोडाच काळ राहिलेला आहे आणि लोक विचारतात मकर. आपण गणेश गल्लीमध्ये आलो आहे, मकर तिथं भेटतो, तिथं आपण बघणार आहोत. तर जरा चला आपण कुठले मकर आहेत ते आपण पाहणार आहोत. चला आतमध्ये जाऊया. बघा हा नंबर दिलेला आहे आणि इथे भरपूर ॲक्टर पण येऊन गेलेले आहेत. तर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला आतमध्ये जाऊया.
हे बघा किती सुंदर सुंदर मकर आहेत. भरपूर सारे मकर आहेत. या ठिकाणी पण मकर आहेत. ते छोटे छोटे मकर आहेत बघा. ते असे भरपूर मोठा गॅप आहे. आता मी सर्व तुम्हाला दाखवत नाही बसत. जर तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी स्टार्टिंगला इथं संपर्क करायचा असेल तर तुम्हाला स्टार्टिंगला मी नंबर दिलेला आहे. 838555 असं काहीतरी नंबर आहे. हे बघा 8655 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. संपूर्ण तुम्हाला इथे भेटू शकतात. संपूर्ण जण बोलतात मकर डेकोरेशनसाठी मकर वगैरे कुठे भेटतील. त्या गणेश गल्लीमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला इथे डेकोरेशनसाठी मकर वगैरे भेटेल. खूप सुंदर मकर आहेत. तर मी स्टार्टिंगला तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ॲड्रेस पण दिलेला आहे. सो चला आता आपण लालबागच्या राजाला जाऊया. तिथे मंडपाची अपडेट कशी घेतलेली ते आपण पाहूया. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. इथे बाहेर येण्याचा गेट लावलेला असतो आणि पुढे एंट्रेन्स गेट. इथेच आपला एंट्रेन्स गेट असतो. आपलं लालबाग मार्केट सुरू झालेलं आहे. लालबाग मार्केट. चला आतमध्ये जाऊया. इथं संपूर्ण आपल्या मुखदर्शनाची रांग असते. इथं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आता बघा काही दिवसांनी ही जागा पूर्ण भरलेली असेल. तुम्ही बघताय बघा आता इथं लाकडं लागलेली आहेत. लालबागच्या राजाची फ्रेम जर पाहिजे नसेल तर इकडे तुम्ही नक्की या. इथं आपला राजाचा मंडप सजतोय, दरबार सजतोय लालबागच्या राजाचा. गेल्या टायमाला आपण मंडप पूजनला आलेलो. आता बघा इतकं काम झालेलं आहे. चला पुढे जाऊया. मंडपच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तेच आपला राजा बसतो. ते बघा हे लोखंडी खांब असे लावतात ते. आणि एवढं मंडपाचे काम झालेलं आहे. आणि बघा मेहनत, बघा मेहनत. खांबावरती टॉपला एकदम. काय बोलतोय जरा मला सांगा कमेंट करून. तर मित्रांनो आपल्याला लालबागमध्ये आपले सबस्क्रायबर भेटले. तुझं नाव काय? निखिल. निखिल. आणि तुझं? यश. कुठे राहता तुम्ही? विक्रोळीला. विक्रोळी कशाला आले तिथे? असंच बघायला वगैरे. म्हणजे राजाचा मंडप सजतंय का नाही? ॲक्च्युली चिंतामणी आपल्या चेंज वगैरे चिंतामणीसाठी आलेलो. अच्छा. टी शर्ट बुकिंग करायला. मग झालं टी शर्ट बुकिंग? काय द्यायचं बोललो आता बघून जाऊ काय चाललंय काय नाही. अच्छा अच्छा ठीक आहे चालेल. बाकी एकदम काय वाटतंय मग? उत्साह? थोडं गाडी आहे उत्साह वाटतोय का ना? आता जल्लो आता किती दिवस राहिले? 49 दिवस राहिलेत. सगळं हे होत राहू. हा ना. चला आपण बघूया तयारी बघूया आतमध्ये जाऊन. चला. लालबागच्या राजाचा विजय असो. ही शान कुणाची? लालबागच्या राजाची.
लालबागच्या राजाचा विजय. दर्शन झालेलं आहे लालबागच्या राजाचं आणि इथे असं मंडप राजाचं सस्त आहे. तर इथपर्यंत काम झालेलं आहे. हे सर्व बॅरिगेट लावलेले साईडला आणि इथे हनुमान मंदिर आहे आपलं. चला, ही आपल्या चरण दर्शनाची लाईन असते इथे. तर मित्रांनो, हा आहे मंदिराच्या पाठचा नजारा. इथे बघा सगळं मंडप वगैरे बांधून या ठिकाणी झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे दुसरीकडे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची जी लाईन असते ना, तिथे आलेलो आहे. आणि हे बघा वरती मंडप वगैरे बांधलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे क्रेन आलेली आहे. ती क्रेन आता एक एक बांबूवरती लावण्याचं काम चालू करते. आणि हे बघा इथे एवढं काम झालेलं आहे. आता इकडे लाकडं आलेली आहेत बांबू. बघा हे असं एवढं काम झालेलं आहे. तर इकडची एवढी अपडेट आहे, काम जोरात चालू आहे. पण हा पण एक मजा वेगळीच असते इकडं. चला, आता आम्ही लालबागच्या राजाचं अपडेट घेतलेलं आहे. आता इकडनं जातो आम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीला. पहिले जाऊया काळाचौकीच्या महागणपतीला, मग तिथून चिंचपोकळीच्या चिंतामणीला जाऊया. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मित्रांनो, आता आपण आलो चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मेन गेटच्या जवळ आणि इथं आपला काळाचौकीचा महागणपती बसतो. आता 3 ऑगस्टला काळाचौकीच्या महागणपतीचं आगमन आहे. तर पाहूया आपण मंडपाची तयारी कुठपर्यंत आली आहे, अपडेट बघूया जरा जाऊन. चला आतमध्ये जाऊया. हा तुम्हाला दिसतोय काळाचौकीचा महागणपती गेल्या वर्षीचा. आता 3 ऑगस्टला आपला काळाचौकीचा महागणपती कुठल्या रूपात दिसेल हे 3 ऑगस्टला समजेल. चला पुढे जाऊया. तर आता आपण काळाचौकीच्या महागणपतीला आलो आहे आणि इथे बघा आता छोटीशी जी गल्ली आहे, इथूनच आपला काळाचौकीचा महागणपती बाहेर येतो. त्या इतक्या छोट्याशा गल्लीतून आपला काळाचौकीचा महागणपतीचं आगमन होतं. चला आता आपण पुढे जाऊया. ते आपले 2 मेंबर पुढे उभे आहेत, आपल्याबरोबर येतात. ते मंडपाचं काम झालेलं आहे सुरुवात. लाकडं बिकडं लागलेली आहेत. आपल्या काळाचौकीच्या महागणपतीचा मंडप अपडेट. थोडं मंडप झालेलं आहे. आता आतुरता 3 ऑगस्टची. आता 3 तारखेला आपल्याला काळाचौकीच्या महागणपतीचा फर्स्ट लुक बघा भेटेल. कामाची तयारी जोरात चालू आहे. चला, आज एवढीच अपडेट आहे इथे. तसं पूर्ण मंडपाचं काम बघा. चला इकडनं बाहेर जाऊया. चला, काळाचौकीच्या महागणपतीची अपडेट घेतलेली आपण. आता 3 तारखेला आगमनाला आपण भेटूया काळाचौकीच्या महागणपतीच्या. चला, बोल 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 काळाचौकी वाले की जय. मित्रांनो, फायनली आता आपण पोचलो चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या गल्लीमध्ये. आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे पुढे. आता तुम्हाला डेट समजलीच असेल चिंचपोकळीच्या चिंतामणीची पाठपूजनाची, 20 जुलै. चला, फायनली आपण पोचलो चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाची इथे. हे बघा इथे टी शर्टसाठी लाईन बघा किती लागलेली आहे. टी शर्ट बुक करायचं असेल तर टी शर्ट लवकरात लवकर बुक करा. उद्या लास्ट डेट आहे 10 जुलै. पुढे जाऊया आपण. चिंतामणीचा पाट आहे. ती ट्रॉली गेल्या वर्षीची नवीन बनवलेली. हे आपले चिंतामणीचा फोटो. स्टुडिओ विजय आर खातू यांचा गणपती आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी 2024चा आणि चिंचपोकळीच्या आई भवानी. चिंतामणीची बुकिंग टी शर्ट. लाईन तुम्ही बघितलं असेल. एवढी लाईन लागलेली आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ. आता येत्या 20 तारखेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पाठपूजन सोहळा आहे पुढच्या रविवारी. तर चला भेटूया पाठपूजन.
तर चला मित्रांनो, आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाची पण अपडेट घेतलेली आहे आणि टी शर्ट बुकिंग उद्या लास्ट डेट आहे 10 जुलै आणि तुम्ही पाहिलं असेल गर्दी भरपूर होती. मी पण माझ्या फ्रेंड्स लोकांचे टी शर्ट बुक केलेत आणि आता आपण चाललो आहे. एक आपला वर्कशॉप राहिला आहे गजमुख आर्ट्स, तिथे जाऊया सतीश दादांच्या कारखान्याकडे. तर चला तो एक कारखाना करूया आणि मग आपला ब्लॉग एड करूया. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मग मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आता गजमुख आर्ट्सजवळ, जे की आहे बकरी अड्ड्याला. सतीश दादा यांचा कारखाना आहे. तर चला आपण पाहूया. आणि मूर्तीचं मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, फक्त अपडेट घेणार आहोत. फेस थोडं दाखवत, कुठपर्यंत मूर्त्या, किती मूर्त्या तयार झाल्या ते दाखवत. चला पाहूया आपण. समोरच कारखाना आहे. आपण आलो चिंचपोकळी स्टेशनवरून. चिंचपोकळी चिंतामणीची अपडेट घेतल्यानंतर आपण कारखाना आता कवर करूया. आणि सतीश दादांचा यावर्षी इथे पण कारखाना आहे आणि पुढे पण कारखाना आहे. तर आपण पुढे पण अपडेट घेणार आहोत. तर चला आता पहिले इकडे बघूया. इथे एक मूर्ती रेडी आहे. परळच्या लंबोदरची ट्रॉली आलेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. लक्ष्मी कॉटेज. आता मित्रांनो, आपण इथं होतो बकरी अड्ड्याला आणि इकडे आपण परळचा लंबोदर त्याची ट्रॉली पाहिली. आणि अजून 2 मूर्त्यांचं काम चालू आहे. कास्टिंगचं काम म्हणजे कास्टिंगचं काम सुरू झालेलं आहे. मूर्त्या अजून रेडी नाही आहे इथे. आता आपण इकडनं आपण जाणार आहोत सरळ. तिकडे पण आपला सतीश दादांचा कारखाना आहे. चला आपण तिकडे जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, गेल्या वर्षी इथे स्टुडिओ विजय आर खातू यांचा कारखाना होता. रेश्माताई यांच्या कारखान्यातून इकडनं चिंतामणी निघला होता. आणि यावर्षी रेश्माताईंचा कारखाना नाही इथे. यावर्षी गजमुख आर्ट्स म्हणजे सतीश दादांचा कारखाना आहे. इथे पण आहे आणि तिथे पण. मगाशी आपण तिथे होतो, आता इथे पण आहे. यावर्षी भला मोठा कारखाना आहे, भरपूरच मोठा आहे. यावर्षी काहीतरी स्पेशलच असेल, आगमन वगैरे. तर आपण आगमनाला नक्की येऊया. आणि बघा किती मोठा वाटतोय. चला, तर आता आपण आतमध्ये आलेलो आहे. इकडे एक ट्रॉली आलेली आहे, नवी मुंबईची ट्रॉली आहे. आणि इथे बघा मंडप, बघा किती मोठं आहे. हां, बघा मंडप बघा किती मोठं आहे. म्हणजे इकडे काहीतरी स्पेशलच असणार आहे. सतीश दादांचा कारखाना आहे. तर आपल्याला लवकर इथं मोठ्या मोठ्या मूर्त्या बघायला भेटतील. चला आपण आता बाहेर जाऊया. तर आपल्याला सतीश दादांच्या कारखान्यात 2 मेंबर भेटलेले आहेत, तर कलाकारच आहेत. तर काय आता मूर्त्या कधीपासून बनवायला चालू करतील? 1 तारखेपासून चालू होणार आहे. 1 तारखेपासून. म्हणजे इथं काहीतरी मला वाटतं स्पेशलच एक म्हणजे वेगळाच धमाका होणार आहे वाटतं. म्हणजे टोटल इथे उभे आहेत ना. ही नवी मुंबईची ट्रॉली आहे महागणपती. ओके. 20 फुटाचा आहे. 20 फुटाचा आहे. ओके. म्हणजे कसं एकदा ट्रॉली आल्यावर 1 तारखेला काम चालू. ओके ओके ओके, चालेल. धन्यवाद. जय गणेश, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर धन्यवाद. तर ह्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर असं तुम्ही बघू शकता, एक ट्रॉली आलेली आहे, परवाच आलेली आहे. आता हळूहळू अजून ट्रॉली यायला सुरुवात होतील. तर चला मित्रांनो, आपण आता आतमध्ये 2 जण होते, त्यांच्याशी आपण थोडीशी बातचीत केली. आणि त्यांनी सांगितलं की थोड्या दिवसात काम सुरुवात होईल. आणि भरपूर म्हणजे 10 ते 15 गणपती इकडे असतील. आणि खूप मोठे मोठे म्हणजे 20 ते 25 फुटापर्यंत मूर्त्या असतील. आणि बघायला पण मजा येईल इकडे पण आगमन. आता आपण स्टार्टिंगपासून आपण सुरुवात केली परेल वर्कशॉपपासून. परेल वर्कशॉपला थोडीफार माहिती घेतली. आणि त्याच्यानंतर मुंबईचा राजा गणसंकुलमध्ये पण गेलो. त्याच्यानंतर लालबागचा राजा, चिंचपोकळी चिंतामणी, काळा चौकीचा महागणपती. त्यानंतर आपण सतीश दादांच्या 2 कारखाने होते ते आपण अपडेट घेतले. सो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे व्हिडिओ बघतात, सबस्क्रायबर भेटलेले आहेत. व्हिडिओ एक आहे ना, व्हिडिओ बघणार ना तुम्ही, तर आपले सबस्क्रायबर भेटलेले व्हिडिओ बघतात. तर तुझं नाव काय?
अर्थ. तुझं नाव काय? आयुष. तुझं? वीर. रेशू. तर आपला चॅनलवर व्हिडिओ येईल, आपला तुमचा पण येईल. आपला व्हिडिओ नक्की बघा. हां, बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती.